पंढरपूर येथे झालेले जे अपर जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयाला विरोध म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी शनिवारी 11 वाजता मोहोळ येथे बैठक आयोजित केलेली आहे। तर माझी एक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक माझी विनंती असेल की सर्व पक्षांनी त्या ठिकाणी हजर राहून त्या ठिकाणी आपण कशाल्याही पद्धतीमध्ये मोहोळ तालुका हा पंढरपूरला जे जोडलेला आहे तो तालुका वगळण्यास भाग पाडू। अन्यथा नाही जर त्या ठिकाणी भाग पडलं तर ह्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ज्या ज्या थराला जाता येईल त्या त्या थराला जाऊन जशा पद्धतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाला विरोध केला त्याच पद्धतीनं ह्या मोहोळ तालुका सदरच्या ठिकाणचा सोलापूरला राहण्याकरता त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन केले जातील, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी विरोध केला जाईल। कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल सोलापूरला गेल्यानंतर एका कामामध्ये जवळजवळ 4-5 कामं 10 कामं होऊ शकतात। त्या ठिकाणी शालेय असेल, आरोग्य असेल आणि अनेक काय गोष्टी असतील त्यामध्ये प्रत्येकाच्या मार्केट असेल, शेतीचे आपल्या कृषीचे म्हणजे शेतकऱ्यांचे काय अडचणी असतील त्या ठिकाणी बरीचशीच कामं होऊ शकतात। पण पंढरपूरला गेलं तर एकाच कामासाठी जावं लागेल आणि ते काम त्या ठिकाणी आम्हाला ह्या मोहोळ तालुक्याला सोयीचं नाही। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही विनंती करू आणि नाही जर विनंती करून आलं तर त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये या ठिकाणी त्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करू। पण ह्या मोहोळ तालुक्याला 100% न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही। सोलापूरच्या नजदीक असणारा आमचा 70 ते 80% भाग मोहोळचा त्या ठिकाणी सोलापूरच्या बाउंड्रीला आहे आणि तिथून या ठिकाणी पंढरपूरला येणं म्हणजे त्यांना 100% त्रासदायक होणार आहे। त्यासाठी 100% आम्ही या ठिकाणी जयभाऊ गोरे पालकमंत्री असतील, या ठिकाणी बावनकुळे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील यांना भेटून त्या ठिकाणी घेतले सविस्तर जे काय भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी कशा पद्धतीने चुकीचं आहे ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना निदर्शनाला आणून देणार आहोत।